नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे झणझणीत आणि चमचमीत मसालेदार तर्रीदार एकदम रेस्टॉरंट स्टाईल अशी अंडा करी. येस, आपण अंडा करी बनवलेली आहे आणि ही अंडा करी आपण कशी बनवलेली आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज प्लीज प्लीज. घेतलेला आहे, लाल मिरच्या घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, खोबरं आणि धणे घेतलेले आहेत. तर हे सर्व जे जिन्नस आपण घेतलेले आहेत, 2 कांदे आपण घेतलेले आहेत. हे आपल्या वाटणाचा भाग झाला. आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे सर्वप्रथम आणि आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यासाठी. तर मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही करणार आहोत. आणि इकडे आपण घेतलेले आहे ते बॉईल एग. तर मस्तपैकी 6 बॉईल एग घेतलेले आहेत आपण. तर इकडे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, हा 2 चमचे तेलामध्ये आपले जे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले, इकडे आपण टमाटरही ॲड केलेलं आहे. इकडे आपण हे सर्व फ्राय करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर आणि जे आपलं अद्रक असतं ते पण आपल्या मसाल्यामध्ये आपण टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मसाला तयार झालेला आहे, आपलं वाटण तयार झालेलं आहे, ग्रेव्ही मस्त तयार होणार आहे ह्या मसाल्याने. तर चला हाच मसाला आपण आपल्या ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढाईमध्ये आणि याच्यात ॲड केलेला आहे आपण कढीपत्ता. चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागणार नाही आहे, फटाफटमध्ये होऊन जाणार आहे. तर जरूर प्रेक्षकांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. फटाफट होणारी डिश होणार आहे आज. अंडा करी म्हटलं की जास्त वेळ लागत नाही. इकडे आपण घेतलेला आहे आपला वाटणाचा मसाला. वाटणाचा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आता. आणि कोणाकोणाला अंडा करी आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. आपण इकडे टाकलेलं आहे मीठ. मिठानंतर आपण ॲड केलेलं आहे लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर नंतर आपण ॲड केलेले आहे हळद. तर बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे, सुगंधही सुंदर सुटलेला आहे मसाल्याचा. तर अशा प्रकारचा मसाला तुम्हालाही शिकायचा असेल तर कमेंट करायला विसरू नका. मसाल्याची रेसिपी, आपण तो मसाला कसा बनवतो आणि हा मसाला 2 ते 3 दिवसासाठी आपण रेफ्रिजरेटरमध्ये पण प्रिझर्व करून ठेवू शकतो. तर आपण मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी टाकलेली आहे आणि अंडी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ग्रेव्हीसाठी बॉईल होऊ द्यायचं आहे. आता अजून 10 मिनटासाठी आपल्याला हा ग्रेव्ही चांगली बॉईल होऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त त्यापैकी हे दृश्य तयार झालेलं आहे. आता मस्तपैकी बॉईल झालेलं आहे अंडा ग्रेव्ही. आता हिला आपण काय करणार आहोत, मीडियम फ्लेमवरती बॉईल होऊ द्यायचं आहे 2 मिनटासाठी अजून. आणि त्याच्यानंतर आपण साईडला काढून घेणार आहोत. तर इकडे आपण घेतलेलं आहे साईड डिशला काढून. आणि तुम्ही बघू शकता कोथिंबीरनी गार्निशिंग चाललेली आहे. ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे. मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल बोलतात ना, सर्व करतात तसंच आपलं अंडा करी तयार झालेली आहे. तर अंडा करीची रेसिपी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई गिराय चॅनलला सपोर्ट करा अशा नवनवीन रेसिपीसाठी. कारण की प्रत्येक दिवशी आपल्याला एफर्ट्स लागतात व्हिडिओ टाकण्यासाठी आणि तुमचं मोटिवेशन, लाईक, शेअर, सबस्क्राईब जर असेल तर अजून उत्साह वाढतो. तर जरूर सपोर्ट करा आणि भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये.